नमस्कार. प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरातील स्थापनेचा दिवस जसा जसा जवळ येऊ लागलाय तशी तशी अयोध्येकडची आपली ओढ वाढू लागली आहे. म्हणजे आता तमाम भारतीय आपल्या मन आणि बुद्धीनं अयोध्येमध्ये जाऊन पोहोचले. आपल्या सगळ्यांनाच 22 तारखेला अयोध्येमध्ये पोहोचता येणार नाहीये. म्हणजे आम्हा सगळ्या युट्यूबर्सचे डोळे म्हणून भाऊ तोरसेकर तिथे जात आहेत आणि ते आपल्या डोळ्यांनी अयोध्या बघणार आहेत. ते आल्यावर आपल्याला सांगतील. पण तोपर्यंत आपण आपल्या मनानी, आपल्या बुद्धीनी, आपल्या संकल्पाने अयोध्येत पोहोचूया आणि अयोध्येच्या विषयी जाणून घेऊया. कौशल देश, कौशल नरेश, म्हणजे एकूणच कौशल देश. आता हे कौशल देश एकच होता की आणखी काही वेगळे होते याविषयी आपल्या मनामध्ये, अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत. कारण कौशल देशाच्या राजाची कन्या कौसल्या दशरथाची पत्नी होत असेल तर ती कोणत्या कौशल देशाची राजकन्या होती हे सुद्धा तपासलं पाहिजे. वेगवेगळे असतील, पण जे मुख्य कौशल देश आहे त्या कौशल देशाची राजधानी अयोध्या. आणि या अयोध्येचा विस्तार किती होता बघून घ्या. अयोध्येचा विस्तार 12 योजने लांब आणि 3 योजने रुंद असा होता. 12 योजने लांब आणि 3 योजने रुंद अशी ती राजधानी होती. आणि त्या राजधानीत, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल मी काही गोष्टी सांगेल तर, या राजधानीमध्ये दानाचं महत्व अजिबात नव्हतं. अजिबात नव्हतं. कसं, खरं वाटत नाही ना? दान नावाच्या प्रकाराचं महत्व अजिबात नव्हतं. कारण अयोध्येमध्ये याचकच कोणी नव्हता. याचक नसलेली अयोध्या असल्यामुळे तिथे दानाचं महत्व नव्हतं. तिथे युद्ध नव्हतं, शांती होती. खरं काय असतं हे सांगायची गरज नव्हती, कारण खोटेपणाच अयोध्येमध्ये नव्हता. अज्ञानी माणसाचा वावरच अयोध्येत नव्हता, कारण सगळेच ज्ञानी होते. सगळ्यांच्याकडेच ज्ञान होतं. इक्ष्वाकू वंशातली ही अयोध्या, म्हणजे इक्ष्वाकू वंशच मुळात ब्रह्मदेवाच्या, आता मी तुम्हाला सगळ्या प्रभू श्री रामरायाच्या पिढीचीच आठवण करून देतोय. इक्ष्वाकू वंशच मुळात ब्रह्मदेवाच्या 5व्या पिढीच येतो. इक्ष्वाकू राजा, ज्या इक्ष्वाकू वंशाचा आपण विचार करतो तो ब्रह्मदेवाची 5वी पिढी. आणि जवळपास 33-34व्या पिढीमध्ये महाराज दशरथांचा जन्म होतो आणि त्यांचे पुत्र भगवान रामचंद्र. प्रजापिता ब्रह्मदेवाच्या 5व्या पिढीचा वारस, म्हणजे 5वा वारस म्हणजे महाराजा इक्ष्वाकू, आणि या इक्ष्वाकूच्या वंशातील 5 पिढी नंतरचा जवळपास 33-34वा वारस म्हणजे महाराज दशरथ. आणि या दशरथाचे पुत्र प्रभू रामचंद्र, जे पुढे अयोध्येचे राजे झाले. जरा ही पिढी समजून घेण्यात आपल्याला मजा येईल ना. मध्ये मध्ये आपण जे काही महत्वाचं आहे ते पण जरा बघूया. प्रभू रामचंद्रांचे पिता दशरथ होते हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, पण त्याच्या आधी काय होतं हे जरा बघितलं पाहिजे. ब्रह्मणी नावाच्या, म्हणजे इक्ष्वाकूच्या आधी कोण कोण होतं जरा बघणं आवश्यक आहे. इक्ष्वाकूच्या आधी इक्ष्वाकूचे पिता कुक्षी, कुक्षी महाराज कुक्षीचे पिता विकुक्षी, विकुक्षीचे पिता कश्यप आणि कश्यपाचे पुत्र ब्राह्मणी, असा हा ब्रह्मणी ब्रह्मदेवाचे पुत्र. ब्रह्मदेवाच्या पुत्र ब्रह्मणी, ब्रह्मच्या नंतर तिसरी पिढी येते कश्यप, कश्यपाच्या नंतर विकुक्षी, विकुक्षीच्या नंतर कुक्षी आणि कुक्षीच्या नंतर इक्ष्वाकू. आता या इक्ष्वाकूचा वंश पुढे सुरू होतोय आणि या इक्ष्वाकूच्या वंशातील पहिला राजा येतो मनू. पहिला राजा येतो मनू, 6वी पिढी मनू. इक्ष्वाकू वंशातील राजा मनू, ज्या मनूनी आपल्या राजांनी पृथ्वीवर वर्तनाचे नियम करून ठेवले तो मनू, ती मनुस्मृती. मनूचा पुत्र राजा विवस्वान, विवस्वानचा पुत्र राजा बाण, राजा बाणाचा पुत्र अनरण्य, अनरण्यचे पुत्र पृथू. आता या पृथूचं महत्व फार विलक्षण आहे. या इक्ष्वाकू वंशातल्या पृथू राजामुळेच या संपूर्ण पृथ्वी हे नाव मिळालं हे लक्षात घ्या. या धरेला, या भूमीला पृथ्वी हे नाव मिळालं लक्षात घ्या. म्हणून पृथू हे एक नाव महत्वाचं. पृथूचा पुत्र त्रिशंकू, त्रिशंकू राजाचे पुत्र महाराज दुदुंबमार, दुदुंबमारांचे पुत्र युवनाश्र,
युवनाश्रांचे पुत्र महाराज मांधाता. मांधाता हे नाव सुद्धा तुम्हाला पुराणामध्ये अनेक ठिकाणी आढळतं. महाराज मांधातांचे पुत्र सुसंधी. सुसंधीचे पुत्र ध्रुवसंधी. ध्रुवसंधी महाराजांचे पुत्र महाराज भरत, ज्याला आपल्या देशाला भरत मुळे भारत हे नाव मिळालं ते हे भरत. भरताचे पुत्र असित. असिताचे पुत्र महाराज सगर. सगराचे पुत्र महाराज असमंज. असमंजाचे पुत्र महाराज रघु. आणि या रघूंच्या मुळेच भगवान श्रीरामाच्या कुळाला नाव मिळालं रघुकुल. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. हे रघु. रघुच्या नंतर रघुचे पुत्र कुकुस्थ. त्यानंतर एक महान तपस्वी राजा जन्माला आला, ज्यांचं नाव भगीरथ. ज्या भगीरथाने मोठ्या प्रयत्नाने गंगा पृथ्वी तलावर आणली आणि आपल्या सगळ्याच पूर्वजांचा उद्धार करून टाकला. महाराज भगीरथाचे पुत्र महाराज दिलीप. महाराज दिलीप यांचा पुत्र अंशुमन. अंशुमनांचे पुत्र प्रवद्ध. त्यांचे पुत्र शंखण. त्यांचे पुत्र सुदर्शन. त्यांचे पुत्र अग्निवर्ण. अग्निवर्णाचे पुत्र शिग्रक. शिग्रकाचे पुत्र मरु. मरुचे पुत्र पशुद्रक. त्यांचे पुत्र अंबऋषी. अंबऋषासाठी जन्मसोशी येले. एकादशी द्वादशी व्रत लक्षात असेल तुमच्या. अंबऋषी. अंबऋषीचे पुत्र महाराज नहुष. नहुषाचे पुत्र महाराज ययाती. ययातीचे पुत्र नाभाग. नाभागाचे पुत्र महाराज अज. महाराज अजांचे पुत्र महाराज दशरथ. आणि महाराज दशरथाचे पुत्र भगवान रामचंद्र. अशी ही रघुकुलाची इक्ष्वाकू वंशातली परंपरा, जी कौशल देशाची परंपरा आहे. आणि या कौशल देशातली अयोध्या, त्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर आकाराला येत आहे. आता शेवटी तुम्हाला त्या मंदिराची एक छोटीशी झलक मी दाखवतोय. बघा काय सुंदर स्वरूपातलं मंदिर आकाराला येतं आहे. आता जवळपास या मंदिराचं कामही पूर्ण होत आलेलं आहे. फार सगळ्याच बाजूने तुम्हाला हे मंदिर दिसतंय. याच मंदिरामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचा रहिवास आता होणार आहे आणि आपण सगळे भारतीय त्यांच्या दर्शनासाठी जाणार आहोत. तेव्हा चला, अयोध्येला तर जाणार आहोतच. 22 तारखेला आपल्या सगळ्यांना पोहोचता येणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे या दिवशी आपण अयोध्येत प्रभू रामचंद्र अवतीर्ण होणार असल्यामुळं आपण आपल्या घरी पुन्हा एकदा दिवाळी साजरी करूया, दीप लावूया, गुढ्या उभारूया, सड्या सारा संमार्जन करूया. काय सांगावं, कोणत्या दिवशी प्रभू रामचंद्र आपल्याही दारी येतील. नमस्कार.